नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी या विषयाची प्रथम सत्रांत परीक्षा 2021-2022। गुण 80, वेळ 3 तास। हा पेपर प्रकरण 1 ते 6 यावर अवलंबून आहे। यामध्ये भाषा अभ्यास, भाषा सौंदर्य, उपयोजित लेखन यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक व आकृती काढा। नवीन प्रश्नाची उत्तरे नवीन पानावर लिहावीत। चला तर मग पेपरला सुरुवात करूया। विभाग 1 गद्य। प्रश्न पहिला, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। त्यासाठी दिलेलं विधान आहे भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग। त्यासमोर रिकामी जागा आहे। पर्याय: अ क्रियापद, ब वाक्प्रचार, क शब्दांची व्युत्पत्ती शोधणे, ड म्हणी। दुसरा आहे कारण लिहा। भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात कारण 1 मार्कासाठी आलेल्या ह्या कृती आहेत। उतारा दिला आहे भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते। आपणही संगणकांसंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहे। मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत। टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही। मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का? भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे। यातून आपल्याला खूप माहिती मिळते। मोरांबा या शब्दातल्या मोरांच्या मयुराचे संबंध नसून मोरच म्हणजे साखरेशी आहे। आपण त्याला मुरंबा असं म्हणतो। जुन्या काळी साखर मॉरिसवरून यायची म्हणून मोरस शब्दांची पाळीमुळे दूरवर पसरलेली असतात हे कळते। दुसरं कृती आहे चौकट पूर्ण करा। चौकट पूर्ण करण्यासाठी आपल्याला शब्द दिला आहे किंवा प्रश्न दिला आहे शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे। 2 फायदे लिहायचे आहेत, त्यासाठी 2 गुण आहेत। आणि तिसरा प्रश्न स्वमत। स्वमतसाठी आलेला प्रश्न आहे माझी मायबोली मराठी यावर 10 ओळीत तुमचे मत लिहा। 3 गुणासाठी हा प्रश्न विचारला जात आहे। या उतार्याला अनुसरून आणि आपल्याला माहीत असलेली आपल्या मायबोलीविषयी, आपल्या भाषेविषयी थोडक्यात माहिती या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायची आहे। अशा प्रकारे हा प्रश्न पहिला अ होता। प्रश्न पहिला आ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यामध्ये पहिले आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यासाठी प्रश्न दिला आहे गावाचं वर्तमानपत्र। त्यासमोर रिकामी चौकट आहे, त्यासमोर उत्तर लिहायचं आहे चौकटीमध्ये। दुसरा आहे वर्तमानपत्राची संपादक, वर्तमानपत्राचे संपादक। असे 2 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर आपल्याला एका वाक्यात लिहायचं आहे। एका प्रश्नासाठी 1 गुण, असे 2 गुण आहेत। उतारा दिला आहे आमची धाडस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती, तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची न मग त्या गावभर जायच्या। कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची, माणसांची वेळ झाली की म्हाताऱ्याची धाडस सुटायची। माणसं कामावरून यायच्या अगोदर जी म्हातारीची ढाळच होती ती सुटायची, म्हणजे सगळ्या बायका घरी जायच्या। भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यानं कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो। चिंचोके, गजंग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, भोवरा,
गोट्या असले खेळ असायचे. तर कधी सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोरं बनवीत बसायचं. दुसरी कृती आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे. उतार्यात आलेल्या बैठे खेळांची नावे लिहा. 4 बैठे खेळांची नावे लिहायची आहेत. त्यासाठी गुण आहेत 2. तिसरा प्रश्न स्वमत लिहा. स्वमत लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे. आमची धाडस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अशा प्रकारे विभाग 1 गद्य यावर आधारित आपण परीक्षेमध्ये येणारे प्रश्न बघितले आहेत. यानंतर अपठित गद्य त्यावर आधारित प्रश्न पहिला. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1. प्रश्न पहिल्यामध्ये ई हा प्रश्न असतो. परिणाम लिहा. परिणाम लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे. वातावरणाचा माणसावर होणारा परिणाम. वातावरणाचा माणसावर होणारा परिणाम लिहायचा आहे. त्यासाठी 1 गुण आहे. आणि दुसरा आहे वैशिष्ट्ये लिहा. तर वैशिष्ट्ये कशाची लिहायची आहेत? पिंपळ. पिंपळाची वैशिष्ट्ये लिहायची आहे. म्हणजे वैशिष्ट्ये म्हणजेच गुण लिहायचे आहे. पिंपळ त्याचे काय गुण असतील त्यासाठी 1 गुण आहे. पिंपळाचे 2 वैशिष्ट्ये 2 चौकोनामध्ये लिहिल्यास व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 1 गुण मिळतो. उतारा दिला आहे. अपठित उतारा आहे. कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वी सूर्यापासून अलग झाली. ती हळूहळू थंड होत गेली. तिच्यावर जी माती निर्माण झाली त्यातून पुढे जीव जन्माला आले. सुरुवातीला या जगात जन्माला आलेला जीव म्हणजे वनस्पतीच तर होता. त्यातून हळूहळू उत्क्रांती होत मानवाची निर्मिती झाली. जगात निर्माण झालेली वनस्पती हे जर एक टोक मानलं तर मनुष्य हे त्या साखळीचे दुसरे टोक आहे असं म्हणता येईल. म्हणून मलाही वाटतं की माणूस हा झाडासारखा आहे. ऊन, सावली, थंडी, उष्णता या सगळ्यांचा जसा झाडावर परिणाम होतो तसाच तो माणसावरही होतो. आसपासच्या वातावरणामुळे माणसाचा स्वभाव बदलतो. त्याचा रक्तदाबसुद्धा बदलतो. म्हणूनच मनुष्य हा देखील एक झाडच आहे. त्यामुळे झाडांशी आपलं फार पूर्वीपासूनचं कौटुंबिक नातं आहे असं मला वाटतं. पिंपळ हा पुरातन वृक्ष आमच्या पूर्वजासारखाच आहे. उतार्यावर आधारित दुसरी कृती तुलना करा. तुलना करण्यासाठी प्रश्न दिला आहे. झाड म्हणजे कंसामध्ये वनस्पती आणि माणूस. झाड आणि माणूस यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. फरक स्पष्ट करायचा आहे. 2 ते 3 मुद्दे फरक स्पष्ट करताना लिहायचे आहे. त्यासाठी गुण आहेत 2. विभाग 2 पद्य यावर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. प्रश्न 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिली कृती दिली आहे. संत रामदासांच्या मते सभेमध्ये कसे वागावे. संत रामदास यांच्या मते सभेमध्ये कसे वागावे. आपल्याला 2 मुद्दे लिहायचे आहेत. 2 गुण आहेत. कवितेमध्ये या ठिकाणी 6 कडवे दिले आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 10 कडवे आहेत. तर 6 कडव्यावर आधारित प्रश्न विचारले. कविता बघा. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये. पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये. संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. शोधिल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. पैज होड घालू नये काही केल्या. अशा प्रकारे कवितेतील 6 कडवी आहेत. दुसरा प्रश्न आहे कवितेवर आधारित. या व्यक्तींशी कसे वागावे. 1 तोंडाळ आणि दुसरं संत. तोंडाळ व्यक्तीशी कसे वागावे आणि संत व्यक्तीशी कसे वागावे हे या कवितेवर आधारित प्रश्न आहे. त्यामधून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 2 गुण आहेत. तोंडाळ व्यक्तीशी कसे वागावे यासाठी 1 गुण आणि संत व्यक्तीशी कसे वागावे हे लिहिण्यासाठी 1 गुण. तिसरा प्रश्न. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा.
कवितेमध्ये आलेली ही ओळ आहे, आपण वाचन केलं आहे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. या ओळीतील त्या ओळीवरून आपल्याला काय अर्थ स्पष्ट होतो, आपल्याला काय समजते, हे आपले विचार थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. त्यासाठी 2 गुण आहेत. चौथा प्रश्न, आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. कवितेमध्ये ही ओळ आलेली आहे, आळसे सुख मानू नये. या ओळीचा आपल्याला काय अर्थ समजतो, कविता यामधून आपल्याला काय सांगते ते आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी 2 गुण आहेत. प्रश्न दुसरा आ, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. मुद्दे दिले आहेत. 1. वस्तू, कवितेचे कवी कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश. वस्तू या कवितेचे कवी कवयित्री लिहायचे आहे, कवितेचा विषय लिहायचा आहे आणि त्या कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळतो ते लिहायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहायचे आहे. या प्रश्नाला एकूण 4 गुण आहेत. दुसरा प्रश्न, यामध्ये काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. काव्यपंक्तीचे रसग्रहण करण्यासाठी प्रश्न दिला आहे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या काव्यपंक्तीचे आपल्याला रसग्रहण लिहायचे आहे, म्हणजे एकंदरीत या प्रश्नाचा अर्थ लिहायचा आहे, सविस्तर उत्तर लिहायचे आहे. त्यासाठी 4 गुण आहेत. विभाग 3 स्थूल वाचन, त्यामध्ये प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये पहिली कृती आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. दुसरा आहे यडबब्बू ढब्बू. दुसरा आहे यडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. आणि तिसरा आहे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, स्पष्ट करा. अशापैकी या ठिकाणी 3 कृती दिल्या आहेत. त्यापैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. विभाग 4 भाषाभ्यास. प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा. त्यामध्ये अ आहे 1 समास. खालील तक्ता पूर्ण करा. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव आहे. ज्या ठिकाणी सामासिक शब्द लिहून दिला आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा विग्रह आणि समासाचे नाव लिहायचे आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी विग्रह लिहून दिला आहे. तो विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे ते लिहायचा आहे आणि तो त्या समासाचे नाव लिहायचे आहे. त्यासाठी 2 गुण आहेत. दुसरा प्रश्न, शब्दसिद्धी अ, खालील शब्दांना आळू प्रत्यय लावून शब्द तयार करा. शब्द तयार करण्यासाठी पहिला शब्द दिला आहे झोप आणि दुसरा शब्द आहे विसर. यासाठी 1 गुण दिला आहे. त्यामध्ये दुसरं, प्रति हा उपसर्ग असलेले 2 शब्द लिहा. प्रति हा उपसर्ग असलेले 2 शब्द लिहायचे आहे. त्यासाठी 1 गुण आहे. तिसरा प्रश्न, वाक्प्रचार. 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. खाली 4 वाक्प्रचार लिहून दिले आहेत. त्यापैकी 2चा अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. तर ते वाक्प्रचार आहेत कटाक्ष असणे, कानोसा घेणे, हुकमत गाजवणे, नजरेतून उतरणे. गुण आहेत 4. प्रश्न चौथ्यामध्ये आ आहे भाषिक घटकावर आधारित खालील शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. गुण आहेत 2. पहिला आहे पसरवलेली खोटी बातमी. दुसरा आहे समाजाची सेवा करणारा आणि तिसरा आहे संपादन करणारा. हे जे शब्दसमूह आहेत त्या शब्दसमूहासाठी आपल्याला विशिष्ट असा 1 शब्द लिहायचा आहे. गुण आहेत 2. त्यामध्ये दुसरा आहे खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. तो शब्द दिला आहे अभंग. अभंग या शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहेत. गुण आहे 1. तिसरा आहे खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द दिला आहे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र या शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. त्यासाठी गुण आहे 1. त्यानंतर अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4. गुण आहेत 2. खाली सारखे वाटणारे शब्द असणारे 4 गट दिले आहे. त्या गटामधून प्रत्येक गटातून 1 अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे, बरोबर शब्द ओळखायचा आहे.
त्यासाठी गुण आहेत 2. पहिल्या शब्दांचा गट आहे दुर्मिळ, 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 दुर्मिळ असा पहिल्या शब्दांचा गट आहे. दुसरा आहे मैत्रीण, 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 मैत्रीण. असे सारखे वाटणारे परंतु त्याचा काना, मात्रा, वेलांटी हे कोणत्या शब्दाचं व्यवस्थित आहे ते ओळखून आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तिसरा शब्दांचा गट आहे समीक्षा, 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 समीकषा. आणि चौथा आहे कनिष्ठ, 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 कनिष्ठ. तिसरा आहे विरामचिन्हे. खालील वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. गुण आहे 1. त्यासाठी वाक्य दिलं आहे तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. हे वाक्य दिलं आहे, या ठिकाणी कुठेही विरामचिन्ह दिलं नाही. त्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह लिहायचं आहे. एकच वाक्य आहे त्यामुळे वाक्याला 1 गुण आहे. चौथा प्रश्न आहे त्यामध्ये पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. त्यामध्ये पहिला शब्द दिला आहे इव्हेंट आणि दुसरा आहे इंडेक्स. हे इंग्लिश शब्द आहेत, त्यांना मराठी भाषेमध्ये कोणता शब्द वापरला जातो, आपला प्रचलित, आपण याला मराठीत काय म्हणतो दैनंदिन व्यवहार करताना, ते इथं लिहायचं आहे. यासाठी 1 गुण आहे. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा अ. खालील कृती सोडवा. पत्रलेखन या संबंधित ही कृती आहे. वाचनम हितकारकम. आनंद पुस्तकालय 102 विकासनगर जालना. 20% सवलत. सवलत 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर. वेळ सकाळी 10 ते रात्री 8. पत्र लिहिण्यासाठी रसिक वाचक या नात्याने स्वतःसाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा किंवा दुसरं त्यावर आधारित शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंतीपत्र लिहा. या दोन्हीपैकी एक पत्र लिहायचं आहे आपल्याला. गुण आहेत 6. किंवा सारांश लेखन. विभाग गद्य प्रश्न 1 ई मधील अपठित गद्याचा 1/3 एवढा सारांश लिहा. आपल्या या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 1 होता बघा, त्यामध्ये गद्य विभाग. गद्य विभागामध्ये पहिल्यामध्ये ई यामध्ये अपठित उतारा दिला आहे. त्याच अपठित उतार्याचा आपल्याला 1/3 भाग या ठिकाणी लिहायचा आहे, सारांश लिहायचा आहे, म्हणजे थोडक्यात तो उतारा लिहायचा आहे. आपण पत्र किंवा हा सारांश लिहायचा आहे, सारांश लेखन त्याला म्हणतात. प्रश्न 5वा आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. पहिली कृती आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमास शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद. दुसरी कृती आहे कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. मुद्दे दिले आहे शाळेची सहल, घाटामध्ये प्रवेश, हिरवीगार सृष्टी, अचानक मोठा आवाज. आणि तिसरी कृती आहे जाहिरात लेखन. खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. शब्द आहेत बेकरी, केक, स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. अशा ह्या 3 कृती दिल्या आहेत, त्यापैकी 2 सोडवायच्या आहेत. गुण आहेत 2, म्हणजेच 1 कृती सोडवण्यासाठी 5 गुण आहेत. प्रश्न 5व्यामध्ये ई लेखन कौशल्य. कोणतीही 1 कृती सोडवा. पहिली कृती आहे प्रसंगलेखन. प्रसंगलेखन करण्यासाठी आपल्याला विषय दिला आहे अकस्मात पडलेला पाऊस. या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. मुद्दे आहेत अकस्मात पडलेल्या पावसासंबंधित, पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, अविस्मरणीय अनुभव. दुसरी कृती आत्मकथन. आत्मकथनाचा विषय आहे मी आरसा बोलतोय आणि त्यासंबंधित मुद्दे आहे निर्मिती व शोध, शास्त्रीय तत्व, आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आरशाचे महत्त्व, माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा, आरशाचा आनंद व खंत. आणि तिसरी कृती आहे वैचारिक लेखन. वैचारिक लेखन करण्यासाठी प्रश्न दिला आहे मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर वैचारिक लेखन करा. मुद्दे देशप्रेम, राष्ट्रीयत्व याची जाणीव,
जबाबदार नागरिक, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ, हक्क व कर्तव्य याची जाणीव, देश माझा मी देशाचा ही भावना, देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान, स्ववर्तन. अशा प्रकारे प्रश्न 5वा ई लेखन कौशल्यासंबंधित हा प्रश्न आहे. 3 कृती विचारल्या जातात, त्यापैकी आपल्याला 1 कृती सोडवायची आहे. गुण आहेत 8 गुण असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे. मुद्देसूद लिहिणे सुद्धा अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय मराठी या विषयाचा प्रथम सत्र पेपर पाहिला आहे. अशाच प्रकारचे प्रथम सत्र, सराव पेपर, घटक चाचणी, स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचाही पेपर सोडवण्याचा सराव होईल. तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही सुचवायचं असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.